उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवर टीका केली आहे। जेएनसीनं सरकारला गुडघ्यावर आणल्याचं ठाकरेंनी म्हटलंय। कोरोना काळात फेसबुक लाईव्हवरून आपल्यावर टीका होत होती, पण आता जेएनसीमुळे सरकार इंस्टाग्रामवरून सुरू असल्याचा टोला ठाकरेंनी लगावलाय। शिवाय मोदींना फुटीर खासदारांना भेटण्यास वेळ, शहांना मुंबईत यायला वेळ आहे, पण संसदेत जात नाहीत असं म्हणत त्यांनी शहा आणि मोदींवर टीका केली आहे। मला एका गोष्टीचं वैषम्य वाटतं की या पिढीला आधार देण्याऐवजी त्यांच्यावरती अत्यंत निर्घुणपणाने अत्याचार केले गेले आणि एवढं केल्यानंतर त्यांच्याबरोबर बोलण्याची पंतप्रधानांची तयारी नाहीये, त्यांच्याबरोबर बोलण्याची गृहमंत्र्यांची हिंमत नाहीये। आज संपूर्ण विरोधी पक्ष आणि संपूर्ण देश पंतप्रधानांकडून आणि गृहमंत्र्यांकडून उत्तर मागतोय की अत्याचार तुम्ही का केलेत आणि कशासाठी केले। एका मंत्र्याचा राजीनामा घेतला म्हणून हा काही प्रश्न सुटत नाही, तर संपूर्ण सिस्टीम म्हणजे सरकार आता बदललं गेलं पाहिजे। पंतप्रधानांना आपल्या देशाचे जे भाग्यविधाते आहेत त्या तरुणांना ते भेटत नाहीत। अगदी रात्री मध्यरात्री एकदम काय ते फ्रेंड्स म्हणून त्यांना इंस्टाग्रामवरून संदेश देतात। कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मी फेसबुक लाईव्ह करत होतो तेव्हा मला जे उपदेश देत होते की फेसबुकवरून सरकार चालत नाही, आता इंस्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे। एवढी यांची आता हालत खराब झालेली आहे। म्हणजे काँग्रेसला जमलं नाही गेल्या 60-65 वर्षात, त्यावेळेला ते यांनी करून दाखवलं, कारण काँग्रेसने एवढ्या शिव्या त्यांच्या डोळ्या देखत कधीच खाल्ल्या नव्हत्या। तेवढ्या शिव्या आणि नालस्ती माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या वाटेला आलेल्या आहे।